नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी 3 कप्प्यांची हँड पर्स घेऊन आली आहे। एकच कापडाचा पीस आणि एकच अस्तरचा पीस वापरून मी ही 3 कप्प्यांची हँड पर्स बनवली आहे। तर तुम्ही बघू शकता, हा एक कप्पा आहे, हा एक कप्पा आणि पाठीमागे एक कप्पा, असे हे 3 कप्पे मी बनवले आहेत। खूप सुंदर, सोपी आणि पटकन होणारी ही पर्स आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हँड पर्स बनवण्यासाठी मी हा छोटासा तुकडा घेतला आहे। माझ्याकडे एक पीस उरला होता ह्याचा काठाचा, तो घेतला आहे। तो मी 8.5 इंच बाय 12.5 इंचाचा घेतला आहे। आता तुम्ही बघू शकता, असं 12.5 इंच आहे आणि असं 8.5 इंच आहे। ठीक आहे, आता हे 8.5 इंचच्या वरनं आहे ना, इकडनं आपण 1.5 इंच घ्यायचे। 1.5 इंच इकडं मार्किंग करून घ्यायचं आहे। 1.5 इंचावर लाईन मारून घ्यायची आहे आणि इकडच्या बाजूला पण 1.5 इंचावर लाईन मारून घ्यायची। आपण 3 कप्प्याची हँड पर्स बनवते। इथे फक्त मी पोत्याचा एक असं छोटासा कॅनव्हासचा तुकडा कट करून लावला आहे। फक्त अस्तर लावलेलं नाही, अस्तर आपण नंतर लावणार आहोत। आता हे आपण इथनं कापून घेणार आहे बरं का। इथे चेन लावून घ्यायची। ठीक आहे, असंच ह्या बाजूला पण कापून इथे चेन लावून घ्यायची आहे। मी चेन लावलेले आहेत। आता इथे चेन लावताना आपण चेनमध्ये रनर ऑलरेडी घातला होता। आता आपल्याला ह्या बाजूला पण चेन लावायची आहे, पण त्याच्यामध्ये रनर घालायचं नाही आहे बरं का आत्ताच। बघा, आता ही चेन आहे ना, आपण ही चेनीचे असे हे 2 मी सुट्टे भाग केलेले आहेत। आता ही चेन आपण इथे अशी शिवून घेणार आहोत आणि असं उलट्या सरळ बाजूने दाब शिलाई मारणार आहोत। तशीच एक बाजू आपण इकडे शिवून घेणार आहोत चेनीची। ठीक आहे, इथे मी चेन लावून घेतलेली आहे। ठीक आहे, फक्त रनर नाही घातलेला। आता आपले हे 3 कप्पे होणार आहेत, पण मी अस्तर एकच लावणार आहे बरं का। ही अशी माझी मागची बाजू आहे। आता ह्या मागच्या बाजूला मी इथे असं अस्तर लावून घेणार आहे। चारी बाजूने हे शिवून घेणार आहे बरं का। चारी बाजूने आपल्याला हे शिवायचं आहे बघा। ह्या बाजूने मी अस्तर शिवून घेतलेलं आहे आणि ते आपण बरोबर मधोमध एक शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपण हे चेनमध्ये रनर घालूया। आता चेनमध्ये मी रनर घातलेला आहे बरं का। आता आपण इथे सरळ बाजूनेच इकडनं शिलाई मारून घेणार आहोत। इकडनं कडेने दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे, पण ती सरळ बाजूनेच शिलाई मारायची। आणि शिलाई मारून झाल्यावर इथे तुम्ही ह्याच कलरच्या कापडाने पायपिंग केली तरी चालेल, नाहीतर कॉन्ट्रास्ट कलरच्या कापडाने पायपिंग केली तरी चालेल। ठीक आहे, अशा प्रकारे आपले 3 कप्प्यांची ही हँड पर्स तयार झाली आहे। आता तुम्ही बघू शकता, हा एक कप्पा आहे, हा एक कप्पा आणि हा एक कप्पा। अस्तर पण एकच वापरले आपण आणि हा पीस पण एकच वापरलेला आहे। एकाच पीसापासून, एकाच अस्तरच्या पीसापासून आपण ही 3 कप्प्यांची हँड पर्स कशी केली आहे। कशी वाटली हँड पर्स? छान आहे ना, एकदम कमी वेळामध्ये आणि पटकन होते। साधी सोपी ही अशी हँड पर्स आहे। कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।